नमस्कार मित्रांनो, मी उद्धव ढवळे. मित्रांनो, आपण प्रकरण 4 पाहतोय. प्रकरण 4 हा चितवणीचा जो काही विषय आहे. प्रकरण 4 डोक्यात घातले कुविचार. डोक्यात घातले कुविचार म्हणजे काय? अपराध करण्यासाठी चितवणी देणे. त्या प्रकरणाचा विस्तार आपण पाहिला होता कलम 45 ते 62. परंतु जर मित्रांनो आपण जर पाहिलं तर 45 ते 60 आपण आतापर्यंत लेक्चर पाहिले. जो कलम 61 आहे तो क्रिमिनल कॉन्स्पिरन्सी संबंधित आहे, म्हणजेच तो एक चितवणीच्या स्वरूपातला आहे. फक्त त्यामध्ये आणि सर्वसाधारण चितवणीमध्ये काय फरक आहे त्या आपल्याला समजून घ्यायचा. लक्षात घ्या, आपल्याला काय समजून घ्यायचं आहे की सर्वसाधारण चितवणी आणि फौजदारी पात्र कट क्रिमिनल कॉन्स्पिरन्सी म्हणजे चितवणीमध्ये ऑलरेडी आपण पाहिले की कट, प्रोत्साहन, मदत, चुकीचं मार्गदर्शन, दिशाभूल करणं किंवा खोटी माहिती देणे हे सारे प्रकार आपण चितवणीमध्ये पाहिलेत. म्हणजे कट सुद्धा चितवणीमध्ये येताना आपण पाहिलंय. मग स्वतंत्र का कलम घेण्यात आला? तर जे कोणी जुने विद्यार्थी असतील त्यांना माहिती आहे की IPC जे होतं BNSच्या आधी, त्या IPC मध्ये सुद्धा 1913ला एक स्वतंत्र प्रकरण घातलं होतं, प्रकरण 5A. आणि त्या प्रकरण 5A मध्ये 120A आणि 120B. 120A मध्ये ह्या क्रिमिनल कॉन्स्पिरन्सीची व्याख्या केली गेली होती, अपराधाची व्याख्या केली गेली होती, स्वरूप सांगितलं गेलं होतं. आणि 120B मध्ये काय केलं होतं, त्याची शिक्षा सांगितली होती. म्हणजे हा क्रिमिनल कॉन्स्पिरन्सी IPC मध्ये 1913च्या दरम्यान ऍड झाला होता. प्रकरण 5A होतं आणि कलम 120A मध्ये अपराधाचं स्वरूप किंवा अपराधाची व्याख्या होती आणि कलम 120B मध्ये शिक्षा सांगितलेली होती. अगदी हाच क्रिमिनल कॉन्स्पिरन्सी आता हा कलम 61 मध्ये आपल्याला पाहायला भेटत. क्रिमिनल कॉन्स्पिरन्सी म्हणजे काय की फौजदारी पात्र कट. फौजदारी पात्र कट हा चितवणीचा स्वतंत्र किंवा चितवणीचे कलम असताना का गरज पडली? तुम्ही म्हणाल सर कलम 45 मध्ये तर तुम्ही कटाचा या ठिकाणी उल्लेख केला होता, कट, प्रोत्साहन, मदत, तर का गरज पडली? तर मित्रांनो, काही अपराध असे असतात की ते अपराध आपण पाहतो. एखाद्या राजकीय नेत्याचा मृत्यू घडवून आणण्यासाठी एखादा कट रचवला जातो. आपण पाहतो की एखादा नेता असू शकतो, CM असू शकतो, PM असू शकतो, होम मिनिस्टर असू शकतो. त्याचा राजकीय हत्या घडवून आणण्यासाठी त्याला आपण असेसिनेशन सुद्धा म्हणू शकतो की घडवून आणण्यासाठी कट रचला जातो किंवा संगनमत केलं जातं, एकत्र येतात. किंवा एखादा दहशतवादी हल्ला असेल त्याच्यासाठी एखादा कट केला जातो. आणि हे खूप मोठे जे काही अपराध असतात ते अपराध वेळीच रोखले जातात, त्यांचा प्रयत्न हाणून पाडला जातो. आणि मग यांना काहीतरी शिक्षा होणं अपेक्षित असतं, शिक्षा होणं गरजेचं असतं. म्हणून नुसतं कट केला, व्यूहरचना आखली किंवा संगनमत केलं किंवा एक विचार केला किंवा करार केला तर त्याला शिक्षा होणं आवश्यक आहे. म्हणून कुठेतरी ह्या अपराध करण्याच्या अनुषंगाने जो काही एक विचार होतो, करार होतो, संगनमत होतं, व्यूहरचना आखली जाते, कट आखला जातो, थोडीफार तयारी केली जाते, तर त्यासाठी हे क्रिमिनल कॉन्स्पिरन्सीचा कलम खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे एरवी आपण जे चितवणीचे कलम पाहिले त्यामध्ये काय व्हायचं की तुम्ही एखादा अपराध करण्याच्या अनुषंगाने कृती झाली, प्रयत्न झाला तर कुठेतरी तो चितवणीचे कलम त्या ठिकाणी दाखल केले जायचे. परंतु मित्रांनो, एवढं पण सोपं नाहीये की फौजदारी पात्र कटाचा कलम लावत असताना काही ठिकाणी मात्र राज्य सरकार किंवा केंद्र सरकारची परवानगी घ्यावी लागते. आता तुम्ही पहा, दहशतवादी संबंधित कट असेल तर निश्चितपणे केंद्र सरकार किंवा संबंधित राज्य सरकारची पूर्व परवानगी घेऊनच त्या खटल्याचा तपास करावा लागतो. आणि तो तपास सुद्धा PI लेवलचा किंवा PIच्या वरील एखादा वरिष्ठ अधिकाऱ्याला तो तपास करायला शासन सांगू शकतं आणि मग नंतर त्याची दखल कोर्ट घेत असतं. तर असे काही फौजदारी पात्र जे काही कट आहेत यामध्ये कृती झालीच पाहिजे असं नाही किंवा कृती झाली तरच अपराध दाखल होईल असंही नाही. या ठिकाणी केवळ आणि केवळ संगनमत झाला, एक विचार झाला, एखादी व्यूहरचना आखली एवढं सुद्धा पुरेसा आहे. म्हणून तो 1913च्या दरम्यान ॲड झालेला जो आहे प्रकरण, आता आपल्याला नवीन BNS आलेला आहे त्याच्यामुळं हा प्रश्न कदाचित पडणार नाही की कधी ॲड झाला IPC मध्ये वगैरे वगैरे. आता IPCचा उल्लेख होणारच नाही. तर एवढं एक लक्षात ठेवा, जे जुने विद्यार्थी असतील त्यांच्या हे लक्षात येणं गरजेचं आहे. जे प्रकरण 5A होतं IPCचं तेच इकडं कलम 61 मध्ये इन झाले. आणि ह्या कलम 61 मध्ये आता इथं स्वतंत्र तिथं तरी 120A आणि 120B असे दोन फिगर होत्या, दोन आकडे होते. परंतु आता त्याचा ते गरज नाही. 61 पोट कलम 1 मध्ये आपल्याला अपराध
किंवा त्याची व्याख्या या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे। फौजदारी पात्र कट म्हणजे काय? फौजदारी पात्र कट म्हणजे काय? एखादी अवैध कृती करणे किंवा एखादी वैध कृती असती म्हणजे कायदेशीर कृती असती ते बेकायदेशीर मार्गाने करणे, म्हणजे एखादी बेकायदेशीर कृती करणं किंवा एखादी कायदेशीर कृती बेकायदेशीर साधनांद्वारे बेकायदेशीर मार्गाने करणं। म्हणजे आपण काय म्हणू शकतो, एखादं आंदोलन आहे कायदेशीर आहे परंतु ते बेकायदेशीर साधनांद्वारे केलं म्हणजे काय? एखाद्या ऑफिसमध्ये तो काहीतरी सापच सोडतोय आणि ते साप जर डसले अधिकाऱ्यांना तर मग हा एक अपराधच होऊ शकतो ना। तर एखादं कायदेशीर कृत्य तुम्ही करा, तुम्हाला जो अधिकार आहे तो करा, परंतु ते करत असताना तुम्ही बेकायदेशीर साधनांचा बेकायदेशीर मार्गांचा वापर करत असताना त्याबाबत जे काही करार करता, लक्षात घ्या, जो काही करार करता त्या कराराला आपण फौजदारी पात्र कट म्हणू शकतो। आणि निश्चितपणे या ठिकाणी फौजदारी पात्र कटामध्ये किमान 2 लोक तरी लागतात, किमान 2 लोक। आता मला तुम्ही सांगा, एकटा व्यक्ती कट करू शकतो का? अजिबात नाही करू शकत। एकटा व्यक्ती, मी माझ्याशी कसा एकटा कट करू शकतो? मला कट करायचं असेल, एखादी बँक लुटायची असेल, एखाद्याचा खून करायचा असेल, एखादा दहशतवादी कट करायचा असेल, अन्य कोणताही मोठा अपराध, फौजदारी पात्र अपराध की ज्याला शिक्षा या ठिकाणी होऊ शकते, असा फौजदारी पात्र अपराध करण्याच्या अनुषंगाने कोणताही कट किंवा करार करायचा असेल किंवा त्यासाठी किमान 2 लोकांची गरज असते आणि असे 2 लोक एकत्र येतात, ते एखादी बेकायदेशीर कृती करण्यासाठी एकत्र येत असतात किंवा एखादी कायदेशीर कृती असते ती बेकायदेशीर साधनाने बेकायदेशीर मार्गाने त्यांना पूर्ण करायची असते, तेव्हा ते काय होतात? संगनमत होतात, म्हणजे एक विचारात येतात। एक विचारात नुसती चर्चा केली आहे आणि ते चर्चा एखाद्याला आवडली नाही म्हणून तो तिथून उठून गेला तर तो फौजदारी पात्र कटाचा सदस्य होऊ शकतो का? तर नाही होणार। आपल्याला पुढे काही खटले पाहिजे, त्या खटल्यामध्ये स्पष्टपणे सांगितले, केवळ चर्चा केली आणि त्याच्याशी तो संगनमत झालेला नसेल, चर्चेत सहभागी असेल पण संगनमत झालेला नसेल तर त्याला तो कटाचा सदस्य म्हणता येणार नाही। उदाहरणार्थ 2 अतिरेकी चर्चा करतात, त्यातले एखाद्याच्या बायकोनी ते चहा वगैरे देताना, नाश्ता वगैरे देताना ऐकली त्यांची चर्चा आणि ते त्या चर्चेतून निघून गेली, त्यांनी कुणाला सांगितलं नसेल किंवा ती दुसरीकडे झाली आणि नंतर काही समजा अपराध झाला असेल तर या ठिकाणी त्याला फौजदारी पात्र कटाचा सदस्य म्हणता येईल का? तर नाही। केवळ चर्चेत सहभागी झालेला असेल किंवा असेल, त्यातून तो संगनमत नसेल, त्या कराराचा तो सदस्य नसेल तर मात्र तो फौजदारी पात्र गटाचा सदस्य म्हणता येणार नाही। पुढे येणाऱ्या खटल्यात तुम्हाला त्या गोष्टी निश्चितपणे नक्कीच कळतील। तर एवढंच एक लक्षात ठेवा, एखादी अवैध कृती असते किंवा एखादी वैध कृती असते परंतु ते बेकायदेशीर साधनांच्या सहाय्याने करायचं असतं, त्यासाठी करार करतात आणि त्या कराराचा जो सभासद असतो तो फौजदारी पात्र गटाचा सदस्य असतो आणि त्यासाठी किमान 2 लोकांची गरज असते, 2 पेक्षा अधिक लोक त्या ठिकाणी असतात। आता मित्रांनो, मग ते उद्दिष्ट ते अनुषंगिक आहे, म्हणजे ते पुढे ती कृती होईल किंवा नाही होईल हे महत्त्वाचं नाही, फक्त त्या कराराचा सभासद असणं किंवा त्या कराराशी संगनमत असणं हे महत्त्वाचं आहे। आता मित्रांनो, आपल्याला पुढे जाऊन त्याचा शिक्षा कलम पाहायचा आहे। तर 61 मध्ये पोट कलम 2 मध्ये शिक्षा कलम आहे, त्यात ए मराठीत म्हणलं तर क म्हणू शकतो, ए मध्ये आपल्याला आणि बी मध्ये असे 2 शिक्षा कलम आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटत। तर मित्रांनो, 2 वर्ष सश्रम कारावासाच्या पुढील अपराध असेल, लक्षात घ्या, 2 वर्षाच्या पुढील किंवा 2 वर्षे किंवा 2 वर्षाच्या पुढील, लक्षात घ्या, 2 वर्ष किंवा 2 वर्षाच्या पुढील सश्रम कारावासाचा अपराध असेल आणि मग तो आजन्म कारावास असेल किंवा तो मृत्यूदंड, 2 वर्ष किंवा त्याहून अधिक जो काय सश्रम कारावास असेल किंवा आजन्म कारावास असेल किंवा मृत्यूदंडाचा कारावास असेल, मृत्यूदंडाचा जे मृत्यूदंडाची शिक्षा म्हणूया त्याला कारावास म्हणता येणार नाही, आजन्म कारावास मृत्यूदंडाची शिक्षा असलेला अपराध असेल किंवा 2 वर्षे किंवा 2 वर्षांपुढील पुढील अधिक सश्रम कारावासाचा अपराधाचा शिक्षापात्र जो काय अपराध आहे त्या अपराधाबाबत जर फौजदारी पात्र गटाचा एखादा सभासद असेल तर त्याला काय शिक्षा असेल हे पोटकलम 2 मधील ए मध्ये सांगितले की त्याला स्वतंत्र शिक्षेची तरतूद त्या ठिकाणी मेन्शन नसेल, नमूद नसेल, उपबंधित नसेल तर त्याला चितावणी देण्याप्रमाणे शिक्षा असेल, चितावणी दिल्याप्रमाणे शिक्षा असेल, चितावणी दिल्याप्रमाणे। जसं आपण पाहिले 45 मध्ये चितावणीची व्याख्या पाहिली, 46 मध्ये चितावणीचे स्पष्टीकरणाद्वारे प्रकार पाहिले चितावणी देणाऱ्याचे, आणि जे 49 मध्ये वगैरे पाहिले की चितावणी देणाऱ्याला सुद्धा चितावणी
देणाऱ्याला सुद्धा जी काय अपराधा इतकी शिक्षा असते, ज्या अपराधाला शिक्षा असते तीच त्याला असते, म्हणजे तोच अर्थ आपल्याला या ठिकाणी काढता येऊ शकतो की 2 वर्ष किंवा त्याहून पुढील अधिक जे काय सश्रम कारावासाच्या संबंधित जो काय अपराध आहे किंवा आजन्म कारावासाचा जो अपराध आहे किंवा मृत्यूदंड शिक्षापात्र असणारा जो अपराध आहे, अशा अपराधाचा कोणी फौजदारी पात्र गटाचा सदस्य होत असेल, सहभागी असेल, तर त्याला शिक्षा त्या सेम अपराधा इतकीच आहे, असंच याचा अर्थ अप्रत्यक्ष काढला गेलाय. अप्रत्यक्ष म्हणजे कसं, इथे यांनी सांगितलंय की चितावणी दिल्याप्रमाणे शिक्षा होईल, आणि मग चितावणी देणाऱ्याला शिक्षा ही अपराधाप्रमाणे शिक्षा होती. ऑलरेडी आपण 49 मध्ये वगैरे पाहिलेत. याचं उदाहरण सांगायचं झालं तर केहार सिंग खटला पहा, म्हणजे 1988च्या दरम्यान जे काही निर्णय झाला सर्वोच्च न्यायालयाचा, केहार सिंग वर्सेस दिल्ली प्रशासन, म्हणजे इंदिरा गांधींच्या हत्यामध्ये सहभागी कोण होता? बियास सिंग होता. बियास सिंगने इंदिरा गांधी यांना गोळ्या झाडल्या, परंतु तिथं केहार सिंग जरी नसला तरी सुद्धा त्या कटात किंवा तो एक विचार करण्यात, संगनमत होण्यात कटात सहभागी असणारा तो केहार सिंग आहे, त्याला सुद्धा फाशीची शिक्षा देण्यात आली, म्हणजे मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली. जरी तो केहार सिंग तिथे नसला तरी सुद्धा तो कटाचा सदस्य होता, म्हणजे त्याला चितावणी देणाऱ्याप्रमाणे म्हणजेच अपराधाला असणाऱ्या शिक्षेप्रमाणे शिक्षा झाली. हे त्याचं उदाहरण आहे. ओके, आता ह्या बी मध्ये काय सांगितले? 2 वर्षाच्या आतील जे काय अपराध असतील, उपरोक्त अपराध सोडून, उपरोक्त म्हणजे जे आता ए मधले सोडून, म्हणजेच काय 2 वर्षाच्या आतील जे काही अपराध असतील फौजदारी पात्र गटाच्या संबंधित, फौजदारी पात्र जे काही अपराध असतील 2 वर्षाच्या आतील, आणि त्याबाबत जर फौजदारी पात्र कट रचलेला असेल, त्या कटाचा सदस्य कोणी असेल, तर त्याला शिक्षा 6 महिन्यापर्यंत किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही अशी शिक्षा त्याला त्या ठिकाणी होईल जास्तीत जास्त. ओके, मग आता 2 वर्षाच्या आतील शिक्षा असणारे, पुढे 1 वर्ष शिक्षा असणार आहे, काही ठिकाणी 6 महिने शिक्षा असणार, तर मॅक्झिमम 6 महिन्यापर्यंत शिक्षा वगैरे देता येईल. ह्या 61 पोटकलम 2 ए आणि बी मध्ये मेन्शन करण्यात आलेलं. एवढीच बाब लक्षात ठेवा. याला मात्र एला मात्र शिक्षा चितावणीप्रमाणे सांगितलेली आहे. चितावणी म्हणजेच काय? अपराधाप्रमाणे शिक्षा म्हणू शकतो आपण. चलो, आता आपल्याला काही महत्त्वाचे खटले त्या संबंधित पाहायचे आहेत. अतिशय खटले पाहिल्यानंतर आपली संकल्पना सुद्धा आपल्याला समजायला सोपं जातं, संकल्पनाला व्यापक अर्थ प्राप्त होतो, आणि शिवाय परीक्षेला एखादे 2 खटले निश्चितपणे विचारले जातात. आता यावर मी बरेचसे खटले घेण्याचा का प्रयत्न केला? कारण हा कलम तितका महत्त्वाचा आहे. प्रत्येक परीक्षेला हा कलम महत्त्वाचाच आहे. क्रिमिनल कॉन्स्पिरन्सी, फौजदारी पात्र कट, ऑलरेडी आपल्याला माहिती आहे राम मंदिर, बाबरी मशीद पाडली होती, त्यावेळेस सुद्धा अनेक काही नेत्यांवर कारवाई झाली होती. लालकृष्ण अडवाणी असन, आपले स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेब असतील किंवा मनोहर जोशी, मुरली मनोहर जे कोणी असतील, तर म्हणजे तिथं ते जरी प्रत्यक्ष ते बाबरी मशीद पडते वेळेस नसले तरी सुद्धा त्यांचे स्टेटमेंट आपण पहा. इंडियन एव्हिडन्स ॲक्ट म्हणजे आता नवीन कायदा आहे BSA, भारतीय साक्षी अधिनियम, त्याच्यामध्ये सुद्धा कलम 8 जो काय तुम्ही अभ्यासणार आहात, त्या कलम 8 काय करतो की सामायिक कटाला जे काय अनुलक्षून जे काय ॲक्टिव्हिटी असतात, त्या ॲक्टिव्हिटीला पुरावा समजून तो इतरांच्या विरोधात किंवा सर्वांच्या विरोधात वापरला जातो, आणि तो सगळ्यांच्या अगेन्स्ट पुरावा म्हणून होतो. मग तेच बाबरी मशीद पाडायच्या आधी जे काही वक्तव्य झाले असतील, भाषणं झाले असतील, स्टेटमेंट झाले असतील किंवा जे काही ॲक्टिव्हिटी झाल्या असतील, त्या साऱ्या गोष्टींना सर्वांच्या विरोधात, इतरांच्या विरोधात कटाला अनुषंगून असणारे पुरावे समजले गेले आणि ते त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल झाले. चलो, आता आपल्याला हे कटाच्या अनुषंगाने महत्त्वाचे खटले पाहिजेत. तर पहिला खटला तुमच्या समोर आहे, केहार सिंग वर्सेस दिल्ली प्रशासन 1988. मी सुरुवातीला सांगितलं केहार सिंग वर्सेस दिल्ली प्रशासन, इंदिरा गांधीजींची जी काय हत्या झाली होती, तर त्या हत्यामध्ये त्या ठिकाणी बियास सिंगच्या द्वारे हत्या झाली होती. त्या ठिकाणी बियास सिंगाने गोळीबार केला होता. केहार सिंग त्या कटाचा सभासद असल्यामुळे त्याला सुद्धा मृत्यूदंडाची शिक्षा झाली, फाशीची शिक्षा झाली. हा तो खटला आहे. म्हणजे जरी तो तिथं उपस्थित नसला तरी तो कटाचा सदस्य असल्यामुळे त्याला सेम शिक्षा कशी झाली? अपराधाला जी शिक्षा आहे त्या अपराधाप्रमाणे शिक्षा झाली, मूळ गुन्ह्याप्रमाणे शिक्षा झाली. आता टोपनदास वर्सेस मुंबई राज्य 1956. टोपनदास खटल्यात काय सांगितलं होतं की कमीत कमी 2 अथवा जास्त आरोपी असतात. ह्या फौजदारी पात्र कटामध्ये कमीत कमी 2 अथवा जास्त आरोपी असतात. त्यामुळे केवळ एका आरोपीस
फौजदारी कटाकरता शिक्षा देता येत नाही. मी तुम्हाला आधी सांगितलं एक आरोपी स्वतःशी कसा कट करू शकतो का स्वतः कसा संगनमत होऊ शकतो असं, कारण एक आरोपी एकट्याशी कधीच संगनमत करू शकत नाही, काहीही संगनमत करू शकत नाही असा निर्णय ह्या टोपणदास वर्सेस मुंबई राज्य. आता 1960ला महाराष्ट्र राज्य आलं होतं, 1960 पर्यंत मुंबई राज्यच होतं म्हणून ते. आणि मॅकडॉनेल केसमध्ये काय सांगितलंय तर मॅकडॉनेल केसमध्ये हे सांगितलंय की कंपनीचा डायरेक्टर कंपनीशी कट करू शकत नाही. कारण का या ठिकाणी कट करण्यासाठी 2 किंवा जास्त व्यक्ती नैसर्गिक व्यक्ती पाहिजेत. 2 किंवा जास्त व्यक्ती कट करण्यासाठी नैसर्गिक व्यक्ती पाहिजेत, त्यामुळे कंपनीचा डायरेक्टर कंपनीशी कट करू शकत नाही हे मॅकडॉनेल केसमध्ये सांगितलं. म्हणजे कट करण्यासाठी 2 किंवा 2पेक्षा जास्त व्यक्ती पाहिजेत, त्या नैसर्गिक पाहिजेत, म्हणून कंपनीचा डायरेक्टर हा कंपनीशी कट करू शकत नाही असं सांगितलं. पुढचा खटला बघायचा धरमसिंग वर्सेस राज्य सरकार 1971. धरमसिंग वर्सेस राज्य सरकार यामध्ये काय सांगितलं होतं की त्याचबरोबर सेम तोच निर्णय याच्यात आहे. EN तालुकदार वर्सेस राज्य 1962. EN तालुकदार असेल, धरमसिंग वर्सेस राज्य सरकार असेल, यामध्ये सांगितलंय की पूर्व मंजुरी. आता मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं फौजदारी पात्र कटाच्या अपराधाचा तपास करायचा असेल तर काही ठिकाणी राज्य सरकार केंद्र सरकार यांची पूर्व परवानगी आवश्यक असते, पण पूर्व परवानगी न घेताच त्याला शिक्षा झालेली असेल कोर्टातून तर ती शिक्षा बेकायदेशीर किंवा रद्द करता येणार नाही. ती बेकायदेशीर किंवा रद्द करता येणार नाही. म्हणजे थोडीफार प्रोसेसमध्ये काही कमतरता असन, उणीव असन, त्रुटी असन म्हणून त्या कारणास्तव दिलेली शिक्षा आपल्याला रद्द करता येणार नाही हे ह्या खटल्यात सांगितलेलं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं हे देवेंद्र पाल सिंगचा हे घ्या. देवेंद्र पाल सिंग वर्सेस NCT. NCT म्हणजे नॅशनल कॅपिटल टेरिटरी, म्हणजे जी काय राष्ट्रीय राजधानी जी काही क्षेत्र आहे दिल्ली, त्या 2002च्या वेळेसचा जो फौजदारी खटाशी संबंधित ठळक वैशिष्ट्य सांगितले होते हे देवेंद्र पाल सिंग. लक्षात घ्या देवेंद्र पाल सिंग या ज्या केसमध्ये आहे तर त्यांनी फौजदारी कटाच्या संबंधित ठळक वैशिष्ट्य सांगितलेत. ते ठळक वैशिष्ट्ये कदाचित जर आयोगाला प्रश्न विचारायचा असेल तर आयोग असाही प्रश्न विचारू शकतात की फौजदारी पात्र कटाशी संबंधित ठळक वैशिष्ट्य कोणत्या केसमध्ये सांगितले, कोणत्या खटल्यात सांगितले, किंवा अशा केसमधील जे ठळक वैशिष्ट्य खालीलपैकी कोणते आहेत कोणते नाहीत असाही प्रश्न येऊ शकतो. की फौजदारी पात्र कट्टामध्ये काय असलं पाहिजे, कुठला तरी हेतू असला पाहिजे, हेतू किंवा साध्यपूर्ती आवश्यक आहे, हेतू किंवा साध्यपूर्ती आवश्यक आहे. त्याचबरोबर ते साध्य करण्यासाठी योजना असणे आवश्यक आहे. आता पहा दहशतवादी कट्टाशी संबंधित फौजदारी पत्र कटात त्यांचा काहीतरी हेतू असतो, एखादा त्यांचा म्होरक्या सोडायचा असतो तुरुंगातून जो काय आपल्या आर्मीने पकडलेला असेल, किंवा त्यांचा काही हेतू वेगळा असतो काश्मीरच्या संबंधित किंवा अन्य काही, किंवा भारतावर दबाव आणण्याच्या अनुषंगाने. मग ते काय करतात, ते एखादी योजना आखतात म्हणजे काहीतरी प्लॅन आखतात एखादा हल्ला करण्यासाठी, जसं 26/11 आपण पाहिलं. त्यानंतर एकमेकांच्या सहकार्याने साध्यपूर्ती करण्यासाठी ठराव आणि सहमती, ठराव पण करतात, सहमती पण त्यामध्ये घेतात की इथून एवढे दहशतवादी निघतील, त्याला याची ट्रॅव्हलिंग हा करेल, तो त्याला राहायला निवारा देईन, आसरा देईन, त्याला मग नंतर हा हत्यारं पोहोचीन, असे काही साध्यपूर्ती करण्यासाठी ठराव सहमती असे आवश्यक त्या ठिकाणी होतात. नंतर सहमतीनुसार बेकायदेशीर कृती करण्याचा कट असणे आवश्यक आहे. सहमतीनुसार म्हणजे यांना या ठिकाणी जाणीव असते, माहिती असते आणि त्या सहमतीनुसार ते काय करतात कट. आता काही एक्सप्लोजिव्ह स्फोटक पदार्थ एखाद्याच्या घरी ठेवलेत आणि त्याने घरी ठेवायला सहमती दिली म्हणजे त्याचं त्यामध्ये सहभाग आहे, रोल आहे, लक्षात ठेवा. आणि या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं ठळक वैशिष्ट्य 5वं की 2 किंवा 2पेक्षा अधिक व्यक्ती असल्या पाहिजेत. 2 किंवा 2पेक्षा अधिक व्यक्ती असल्या पाहिजेत. ऑलरेडी आपण टोपणदास खटल्यात सुद्धा पाहिलं की एक व्यक्ती संगनमत होऊ शकत नाही, खटला दाखल करू फौजदारी पात्र कट करू शकत नाही. आता पुढचा खटला पाहिजे हेरालाल भगवती वर्सेस CBI 2003चा. हेरालाल भगवती वर्सेस CBI मध्ये काय सांगितलंय की सर्वोच्च न्यायालयाचे असे निरीक्षण आहे की फौजदारी पात्र कटाच्या बाबतीत प्रत्यक्ष पुरावा असणे कठीण असल्यामुळे, लक्षात घ्या फौजदारी पात्र जो काही कटाच्या बाबतीत प्रत्यक्ष पुरावा असणे कठीण असल्यामुळे कटातील विविध व्यक्तींचा हेतू आणि त्यांचे कृत्य, जे काही हेतू आहे आणि त्यांचं कृत्य आहे त्यावरून संदर्भ घ्यावा लागतो. म्हणजे यात परिस्थितीजन्य पुरावा खूप महत्त्वाचा आहे. परिस्थितीजन्य पुरावा ज्या काही घटना झाल्या त्या घटनांची एक शृंखला जोडली जाईल, साखळी जोडली जाईल आणि त्या अनुषंगाने
त्या ठिकाणी ते पुरावा समोर त्यांच्या विरोधात वापरता येईल. हा हिरालाल भगवती वर्सेस सीबीआय केस आहे किंवा सचिन जगदीश वर्सेस महाराष्ट्र राज्य, सचिन जगदीश वर्सेस महाराष्ट्र राज्य, यामध्ये सुद्धा काय सांगितलंय की 2 किंवा 2 पेक्षा जास्त व्यक्ती या गटात असणे आवश्यक आहे आणि त्यांच्यामध्ये ठराव असला पाहिजे. बेकायदेशीर कृत्याबाबत असेल किंवा कायदेशीर कृत्य असेल पण बेकायदेशीर मार्गाने असेल असं काहीतरी त्यांच्यामध्ये ठराव असेल आणि 2 किंवा 2 पेक्षा अधिक व्यक्ती असतील तर त्याला फौजदारी पात्र कट म्हणू शकतो. आणि हे जे काही हिरालाल भगवती वर्सेस सीबीआय यामध्ये सुद्धा काय सांगितलंय की आपल्याला माहिती आहे कट जो शिजत असतो फौजदारी पात्र कट याचा पुरावा शोधणं तपासात करायला खूप अवघड असतं, चॅलेंजिंग असतं. कारण तो फौजदारी पात्र कट शिजत असताना काही सार्वजनिक ठिकाणी किंवा सारा लोकांना त्याचे काही पुरावे होतील असे नाही. ते एन्क्रिप्शन आपल्याला माहिती आहे, दहशतवादी जेव्हा कट शिजत असतात तेव्हा ते कोडिंग लँग्वेजमध्ये एकमेकांना मेसेज पाठवतात किंवा एखाद्या आपण ते चित्रपटात पाहतो रॉ असतील किंवा काही IBचे एजंट असतात ते मग ते एन्क्रिप्शन केलेले जे काही कोड असतील ते डिक्रिप्टेड करतात. असे खूप सारे ते त्यांचे कट उधळून लावतात आणि मग असं शिजलेला कट ते किंवा त्यांच्या अगेन्स्ट पुरावे कसे शोधायचे तर परिस्थितीजन्य पुरावे असतील किंवा जी काही घडलेली घटनांची साखळी आहे ती साखळी जॉईन करून तर ते पुरावे यांच्या अगेन्स्ट उभे करता येतात. जसं की उदाहरणार्थ एखादा बॉम्बस्फोट झालेला असेल तर मग तो बॉम्बस्फोट झालेला असेल तर त्याचे CCTV चेक करतील, त्यात जे काय सस्पेक्टेड लोक असतील त्यांच्या हालचाली चेक करतील, त्यातला एखादा व्यक्ती एक्सप्लोजिव्ह घेऊन येताना किंवा खरेदी करताना किंवा आणताना दिसला असेल, तो त्याच्या आधी कोणाला तरी मीटिंग करताना दिसला असेल, भेटलेला दिसला असेल किंवा त्याच्या अकाउंटवर काही ट्रान्झॅक्शन झालेले असतील, मग ते फॉरेन करन्सी असू शकतात, मग ते पाकिस्तानातून ट्रान्झॅक्शन झालेले असतील, मग तो फौजदारी पात्र कटाचं कनेक्शन पूर्ण मग ते पाकिस्तानापर्यंत नेतील. असे काही गोष्टी फौजदारी पात्र कटात सहभागी असणाऱ्या सदस्यांपर्यंत ट्रॅक करायला सोपे जातात. त्यासाठी परिस्थितीजन्य पुरावे महत्त्वाचे असतात किंवा ज्या काही शृंखला असतात झालेल्या घटनांच्या घडामोडींच्या त्या शृंखला त्यांच्या अगेन्स्ट वापरता येतात. ओके चलो आता पुढचा जो महत्त्वाचा खटला आहे बलदेव सिंग वर्सेस पंजाब राज्य 2009चा आहे. त्याच्यामध्ये काय सांगितलंय की 2 किंवा अधिक व्यक्तींमध्ये करार झालेला असावा सेम आणि हा करार बेकायदेशीर कृत्य किंवा बेकायदेशीर साधनांद्वारे एखादे कायदेशीर कृत्य करण्याबाबत झालेला असावा आणि हा स्वतंत्र अपराध नाही, हा स्वतंत्र अपराध नाही, त्यात एकापेक्षा अधिक व्यक्तींचा सहभाग असतो. हे यामध्ये सांगण्याचा प्रयत्न झालेला आहे. पुढचा जो खटला आहे सुरेश वर्सेस राज्य सरकार 1994चा आहे. तोच RK डालमिया वर्सेस दिल्ली प्रशासन. दोन्ही खटल्यातला निर्णय तो सारखाच आहे. याच्यामध्ये काय सांगितलंय सुरेश वर्सेस की ठरवलेल्या कटाप्रमाणे गुन्हा घडो अथवा न घडो, ठरलेल्या कटाप्रमाणे गुन्हा घडो अथवा न घडो. एखादा टेररिस्ट हमला करायचा, दहशतवादी हल्ला करायचा पण पोलिसांनी त्यांना वेळीच पकडलेत, अरेस्ट केलेत एक्सप्लोजिव्हसह, हत्यारासह, मग जे त्यांच्याकडून पुढे जो झालाय का हल्ला नाही झाला किंवा काहीच नाही झाला तर अशा वेळेस कटातील सहभागी सदस्य दोषी असतात. कटाप्रमाणे अपराध जी काय शिक्षा त्यांना देता येईल ते म्हणजे संगनमत किंवा करार पुरेसा असतो. कटाचा तपशील बारीक सारीक गोष्टी लक्षात घ्या. कटाचा तपशील किंवा बारीक सारीक गोष्टी त्या कटातील सभासदाला माहितीच असावा असं काही नाही. बारीक सारीक गोष्टी कटातील तपशील माहितीच असं काही नाही. कटात सहभागी असला त्याला त्यातले काही माहिती, इंटेन्शन, जाणीव वगैरे ह्या गोष्टी थोडेफार त्याला माहिती असेल तरी सफिशियंट असतात. बारीक सारीक गोष्टी माहितीच असावा असं काही नाही. हे या खटल्यामध्ये सांगितले सुरेश वर्सेस राज्य सरकार किंवा RK डालमिया या खटल्यामध्ये सांगितलेलं आहे. आता पुढचा जो खटला किंवा केस आहे राज्य सरकार वर्सेस सोमनाथ थापा 1996. राज्य सरकार वर्सेस सोमनाथ थापा 1996च्या यामध्ये काय सांगितलेलं आहे की आरोपींना पावडर, हा एक केस होती. यामध्ये काय केलं होतं की आरोपीला माहिती नव्हतं की मुंबईमध्ये बॉम्बस्फोट होणार आहे किंवा बॉम्बस्फोट घडून आणला जाणार आहे. तर मग त्याला माहिती नव्हतं, मग तो कटाचा सदस्य होईल का, सभासद होईल का. तर न्यायालय काय सांगतं की त्याला एक्सप्लोजिव्ह हे स्फोटक आहे किंवा विघातक कृत्यांसाठी वापरलं जाऊ शकतं एवढं तर मात्र त्याला सेन्स होताना तेवढं सफिशियंट आहे, म्हणजेच तो फौजदारी पात्र कटात सहभागी आहे. म्हणजे ऑलरेडी आपण आधीची जी केस पाहिली होती डालमिया किंवा सुरेश वर्षे त्यामध्ये बारीक सारीक गोष्टी किंवा तपशील माहिती असणं आवश्यक नाही आहे. पण याला माहिती होतं ना एक्सप्लोजिव्ह जे आहेत ते कायद्यानेच प्रतिबंध केलेले आहेत. म्हणजे तुम्हाला जर वापरायचं असेल तर तसा परवाना लागतो, त्या ठराविक कामासाठीच वापरता येतात. जसं की विहीर वगैरे खांदायची असेल त्यावेळेस किंवा विहिरीला तर तसंच. म्हणजे इथं जे आरोपींना पावडर जी होती एक्सप्लोजिव्ह म्हणजे जी RDX होती यांचा वापर मुंबईत स्फोट घडवण्यासाठी वापरणार आहे हे माहिती नव्हतं. याची
तर त्यांना फक्त एवढी जरी जाणीव असेल की हे स्फोटक पदार्थ आहे तरी सुद्धा ते फौजदारी पात्र गटाचे सभासद असतील असा निर्णय या अपराधात किंवा ह्या केसमध्ये देण्यात आलेला आहे. चलो पुढचा जो खटला आहे खालिद वर्सेस राजस्थान सरकार. खालिद वर्सेस राजस्थान सरकार जो काय 1990चा जो खटला आहे त्याच्यामध्ये काय होतं की तिथं सक्षमतेचा थेट पुरावा नसतो. नेहमीच सक्षमतेचा थेट पुरावा नसतो कुठं फौजदारी पात्र गटात, कारण कट हे गुप्तपणे शिजलेले असतात तर त्यांना आपल्याला उकरून काढावे लागतात. म्हणजे एका घटनेत सिनेमा थिएटर करता पैशाची आवश्यकता असते आणि काही जण उद्योगपतीला भेटतात, पैसे देण्याचे कबूल करतात, तसे बैठका होतात, परंतु ज्या वेळेस पैसे दिले जातात ते फेक करन्सी असते आणि बनावट नोटा असतात. तर त्यावेळेस झालेल्या ज्या काही बैठका असतील, करार असतील, त्या अनुषंगाने ते फौजदारी पात्र गटाचे ते सर्व सभासद म्हणून ओळखले गेले आणि ठगबाजीचा गुन्हा दाखल झाला, हे यामध्ये सांगण्यात आले. पुढचं काय आहे विनायक वर्सेस महाराष्ट्र राज्य 1984. विनायक वर्सेस महाराष्ट्र राज्य 1984 यामध्ये काय सांगितलंय की तुम्ही जो 34 कलम बघितला असा IPC 34, परंतु आता या ठिकाणी आपण सुरुवातीला जो काही कॉमन इंटेन्शनचा कलम घेतला. कॉमन इंटेन्शन म्हणजे समान उद्देश वेगळा, समान उद्दिष्ट वेगळा. कॉमन इंटेन्शन वेगळा, कॉमन ऑब्जेक्टिव्ह वेगळं. कॉमन इंटेन्शन या ठिकाणी काय असतं, कॉमन इंटेन्शन म्हणजे कसं की इथं सुद्धा एकापेक्षा अधिक व्यक्ती, दोन किंवा दोनपेक्षा अधिक व्यक्ती यात सहभागी असतात. एखाद्याने अपराध केलेला असेल तर त्या अपराधाची संयुक्त जबाबदारी दुसऱ्यावर सुद्धा ढकलली जाते. म्हणजे एखादा दरोडेखोर आहे, 4 दरोडेखोर किंवा 2 दरोडेखोर आहे, एका दरोडेखोराने वॉचमॅनला मारलाय पण दुसरा दरोडेखोर बाहेर राखणदार होता, तो राखणदार सुद्धा त्याची संयुक्त जबाबदारी असते की त्याने त्या वॉचमॅनला मारला, कारण दोघं सुद्धा एका उद्देशाने आलेले असतात, चोरी करण्याच्या अनुषंगाने, दरोडा टाकण्याच्या अनुषंगाने. आता इथं तुम्ही म्हणतात दरोडेखोर शब्द वापरला, मग तुम्ही 2च कसे म्हणतात? तर मित्रांनो दरोडेखोर हे 5 किंवा 5 पेक्षा अधिक असतात, हे लक्षात ठेवा, आधीच क्लिअर करतो. मग 5च्या आत असेल तर त्यांना आपण जबरी चोरी, रॉबरी वगैरे म्हणू शकतो आणि दरोड्याला आपण डकेती वगैरे म्हणत असतो. तर इथं 2 चोर म्हणूयात आपण, म्हणजे जबरी चोरी करणारे चोर म्हणूयात. दरोडेखोर म्हणलं तर आपल्याला इथं 5 किंवा 5 पेक्षा जास्त लोक घ्यावे लागतील. तर इथं काय सांगितलंय की जो काय IPCचा जो 34 आहे कॉमन इंटेन्शनचा, तर त्या 34 केवळ यामध्ये आपल्याला सांगता येतं की त्यांनी असं सांगितलंय की तिथं कृती गरजेची असते. 34 मध्ये प्रत्यक्ष कृत्य घडणे गरजेचं असतं. प्रत्यक्ष कृत्य म्हणजे काय, काहीतरी अपराध घडणं गरजेचं असतं. पण इथं मात्र जे काय क्रिमिनल कॉन्स्पिरन्सी, इथं फक्त संगनमत महत्त्वाचं असतं. काय महत्त्वाचं असतं? संगनमत करार महत्त्वाचा असतो. हे विनायक वर्सेस महाराष्ट्र राज्य ह्या खटल्यामध्ये सांगितलेलं आहे. आता जो IPC 34 जो आहे मित्रांनो, तो IPC 34 कोणत्या कलमात गेलेला आहे ते पण माहिती असणं गरजेचं आहे. तर IPC 34 3.5 मध्ये लक्षात घ्या. IPC 34 हा 3.5 म्हणजे कलम 3 मध्ये जो म्हणजे BNSचा कोणता कलम 3 आणि त्याचं 5वं स्पष्टीकरण 9 स्पष्टीकरण आपल्याला पाहायला भेटते BNS मध्ये. तर त्या BNSच्या कलम 3 मध्ये आपल्याला किती स्पष्टीकरण पाहायला भेटतील आणि आपल्याला 9 स्पष्टीकरण पाहायला भेटतील. त्यातलं 5 नंबरचं जे स्पष्टीकरण आहे ते 5 स्पष्टीकरण म्हणजे IPC 34. IPC 34 चे आणि हे आता आपला जो काही कलम आहे 61 यांची तुलना या ठिकाणी ह्या खटल्यात करण्यात आलेली आहे. विनायक वर्सेस महाराष्ट्र राज्य याच्यामध्ये काय सांगितलं, IPC 34 म्हणजेच काय 3.5 कॉमन इंटेन्शन, यासाठी कृत्य घडणं आवश्यक आहे. इथं मात्र कृत्य घडणं आवश्यक नाही. इथं मात्र काय संगनमत किंवा एक विचार होणं आवश्यक आहे. ओके. आता पुढचा खटला आपल्याला या ठिकाणी देण्यात आला आहे मोहिजुल्ला वर्सेस राजस्थान 2004. ह्या मोहिजुल्ला वर्सेस राजस्थान म्हणजे इथं एक रॅकेट असतं. शाळकरी मुलींच्या लैंगिक अत्याचार करायचे, फोटो काढायचे आणि त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करायचे. यामध्ये ज्या काही दोघांचा सहभाग असेल त्यांना शिक्षा मात्र फौजदारी पात्र गटाचा गुन्हा दाखल होऊन 376 दाखल झाला. परंतु जो कोण व्यक्ती होता दोष त्यांना शाळेतून त्या फार्म हाऊसवर घेऊन जायचा, परत घरी सोडायचा, तर त्या व्यक्तीला सुद्धा यामध्ये काय केलं, दोषी ठरवण्यात आलं आणि त्याच्यावर सुद्धा 120B म्हणजे आत्ताचा कलम 61 लावला जाईल किंवा लावला गेला असं ह्या 2004च्या केसमध्ये सांगितलं. ओके. आणि खाण्यापिण्याची व्यवस्था सुद्धा तो करायचा तिथं. आता शेवटचा सगळ्यात महत्त्वाचा जो काही खटला आहे NCT नॅशनल कॅपिटल टेरिटरी म्हणजे राष्ट्रीय राजधानी क्षेत्र जे आहे दिल्ली वर्सेस नवज्योत सिद्धू. 2001ला संसदेवर हल्ला झाला. आपल्याला माहिती आहे अफजल गुरु वगैरे ह्या लोकांचं नाव त्या ठिकाणी पाहतो. 2001ला जो काय हल्ला झाला होता संसदेवर,
तो रेअर ऑफ द रिअर हल्ला होता, म्हणजे दुर्मिळातली दुर्मिळ घटना होती आणि तो हल्ला 13 एप्रिल 2001ला झाला होता. आणि त्यावेळेस आपले ते काय टेररिस्ट होते, जे काही हल्लेखोर होते त्यांचाही मृत्यू या ठिकाणी झाला होता. त्याच्यात 5 अतिरेकी मेले होते, परंतु आपले 8 सुरक्षारक्षक आणि 1 माळी यांचा मृत्यू झाला होता. काही सुरक्षारक्षक आपले जखमी झाले होते. तर हे जे काही गोष्टी घडून आलेल्या दिसतात, तर त्यांच्या फौजदारी पात्र कटाबद्दल सुद्धा त्यांना दोषी ठरवलं होतं. म्हणजे या ठिकाणी त्यांना संसदेवर हल्ला करायचा होता किंवा संसदेत जाऊन जे काही त्यांना उद्देश होता, इंटेन्शन होतं ते साध्य करायचं होतं, परंतु त्यांचा कट वेळीच उधळवला. त्याच्यामध्ये आपले जे काही लोक जखमी झाले किंवा शहीद झाले त्यांचे सुद्धा 5 अतिरेकी, परंतु इथं सुद्धा फौजदारी पात्र गटाचा गुन्हा दाखल झाला, हे या ठिकाणी सांगायचं आहे. आता भारतीय साक्ष अधिनियममध्ये कलम 8 आपण BSA मध्ये सविस्तर पाहणार आहेत. यानुसार काय केलं जातं, फौजदारी पात्र कटाशी संबंधित जे काही पुरावे आहेत ते कसे स्वीकारले जातात, त्याकडे कशा पद्धतीने मार्गदर्शक काही गोष्टी आपण पाहतो त्या आहेत. म्हणजे कटाच्या संदर्भात जे बोलले गेले, ॲक्टिव्हिटी केल्या गेल्या घटनेच्या आधी, घटनेच्या नंतर किंवा घटनेच्या वेळी, या साऱ्या गोष्टी त्या ठिकाणी महत्त्वाच्या आहेत. त्याच्या सामायिक उद्देशाकडे फोकस केला जातो. कटाचे अस्तित्व त्यानुसार कळतं, सभासदांचा सहभाग वगैरे, त्यांचं लोकेशन, सगळ्याच गोष्टी, त्यांची युवारचना वगैरे त्या ठिकाणी विचारात घेतात. ते कलम 8 आपण BSA मध्ये सविस्तर पाहणार आहोत. लेक्चरच्या अगदी सुरुवातीला सुद्धा आपण चर्चा केली होती. चलो, तर मित्रांनो बऱ्यापैकी सगळेच खटले या ठिकाणी घेण्याचा मी प्रयत्न केला. तर हे अशा प्रकारे मित्रांनो, अशा प्रकारे क्रिमिनल कॉन्स्पिरन्सी फौजदारी पात्र कट जो काही कलम आहे एकच आहे, 61 फक्त विचाराने होता नेक, विचाराने होता नेक. त्याची ट्रिक आपण काय देऊ शकतो, 61 विचाराने होता नेक किंवा विचाराने होता एक. विचाराने होता एक म्हणजे काय, इथं फक्त संगनमत होता, संगनमत होता. 61 त्याचे ट्रिक्स लक्षात घ्या. 61 विचाराने होता एक, म्हणजे जेव्हा विचाराने एक असतात म्हणजे संगनमत असतात, करारात सहभागी असतात, त्याला आपण काय म्हणू शकतो, क्रिमिनल कॉन्स्पिरन्सी म्हणू शकतो. मग इथे ॲक्टिव्हिटी झालेली असो नसो.